उपवासाचे अप्पे बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे 2 कप भगर म्हणजेच वरई. बऱ्याच जण याला वरईसुद्धा म्हणतात. आणि आता 2 कप आपण जर वरई घेतली तर 1 कप आपल्याला घ्यायचं आहे साबुदाणा. आणि हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. फार असं रेड होईल तोपर्यंत नाही भाजायचं आहे. अगदी त्याचा थोडा हाताला चटका लागेल इतकंच ते भाजायचं आहे. नंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. मगच आपल्याला मिक्सरला ते ग्राइंड करायचं आहे. तर मिक्सरला ग्राइंड करताना मी त्यामध्ये घातलं आहे 1 कप दही. ज्या कपनी मी भगर आणि साबुदाणा घेतला होता त्याच 1 कपनी मी यामध्ये दही घातलं. ते छान असं बॅटर बनवून घेतलं थोडं पाणी घालून. आणि नंतर त्यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं, खाण्याचा सोडा घातला आणि तेल घातलं आहे. तेल तुम्ही 1 ते 2 चमचा त्यामध्ये घालू शकतात. साईडला आप्पे पात्र गरम करून घेतलं, त्यामध्ये खाली थोडं तेल घातलं आणि आपण जे बॅटर बनवलं होतं ते ठेवलं. एक 5 मिनिटे एका बाजूने अप्पे होऊ दिले आणि पलटून घेणार आहे आता. तर बघू शकता अप्पे किती छान असे फुलून आलेले आणि छान झालेले आहे आता. तर ही रेसिपी मी तुम्हाला म्हणेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतात हे अप्पे, अगदी मऊसूत होतात आणि हलके फुलके पचायलाही जड नाही. तर ही टिफिन रेसिपीसुद्धा आहे. मी माझ्या मुलाला हे टिफिनलासुद्धा दिले होते आणि त्याला ते खूप आवडले होते. त्यांनी घरी येऊनसुद्धा अप्पेच खाल्ले होते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. उपवासाच्या दिवशी ही रेसिपी. यासोबत मी केली होती शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.